श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 25 तारीख शनिवारी आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी निमित्ताने आपण विष्णूजींच्या खूप खूप सेवा करणार आहोत. तर त्या सेवांमध्ये काय काय असणार आहे हे मी तुम्हाला एकदा सांगते. आपण विष्णू सहस्त्रनाम एक टाईम करा, 2 टाईम तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तुम्ही करू शकता. त्यानंतर ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा माला जाप करू शकतो. ते सुद्धा तुमच्या टायमाच्या हिशोबाने, तुमच्याकडे कसा टाईम आहे त्या हिशोबाने एकदा करा किंवा 11 वेळा करा. प्रश्न श्रद्धेचा आहे. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, या स्तोत्राची सुद्धा आपण सेवा घेऊ शकतो. ते सुद्धा आपल्या टायमानुसार आहे. महत्त्वाचं इतकंच आहे की सेवा व्हायला हवी आणि सेवा आपली मनापासून व्हायला हवी. तर आणखीन एक अशी विशेष सेवा आहे मित्रांनो, जी स्पेशली आपण आषाढी एकादशी निमित्ताने करू शकतो आणि यामागचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, संक्षिप्त भागवत ग्रंथ, संक्षिप्त बोलते मी. संक्षिप्त म्हणजे तो जो मेन मोठा ग्रंथ आहे त्याच्यातनंच मुख्य असे अध्याय घेऊन जे संक्षिप्त भागवत ग्रंथ बनलेला आहे. तर या संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण आपण आषाढी एकादशीच्या दिवशी करू शकतो. तर मी पहिले सांगते की आषाढी एकादशीला आपण संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण केल्याचे फायदे असो या नसो, श्रद्धेचा भाग वेगळा आहे, पण फायदे नक्कीच आहेत याचे. आणि तो म्हणजे प्रखर पितृदोष. ज्यांना बघा, बहुतेक वेळा आपल्यासोबत असं होतं की आपण मेहनत भरपूर करतो, अगदी जीवाच्या आतंकाने आपण मेहनत करत असतो, पण आपल्याला आपल्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नसतं. आपलं एखादं काम असतं जे आपण खूप म्हणजे त्या कामाच्या मागे अक्षरशः बोलताना तोंडापर्यंत घास येतो, पण तो आपल्याला मिळत नाही. बहुतेक वेळा जर का असं होत असेल तर आपण ह्या गोष्टी आपण जर का कोणाचा सल्ला घेतला किंवा कोणाला जाणकारांना दाखवलं तर खूप वेळा असं ऐकायला येतं की तुम्हाला पितृदोष आहे, है ना. पितृदोष आहे. बहुतेक वेळा जर का तुमच्यासोबत असं जर होत असेल ना मित्रांनो, बनतं काम बनत नाही, तोंडाजवळ घास येतोय पण मिळत नाही, किंवा खूप मेहनत करतो एखाद्या गोष्टीसाठी पण ते होत नाही, काम होता होता बिघडते, गोष्टी होता होता विस्कटत आहेत. तर असं जर का असेल ना तर मित्रांनो, कुठे ना कुठे एकदा तरी पितृदोष यासाठी निवारण करणं गरजेचं आहे, करून बघायचं. कारण की जे श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे, हा स्पेशली आपण पितृदोष निवारणासाठी आपण याचं पारायण करू शकतो. पितृदोष निवारण करण्यासाठी जर आपण संक्षिप्त भागवत ग्रंथ याचं आपण पारायण दर एकादशीच्या दिवशी आपण एक पारायण जर आपण केलं तर हळूहळू बघा मित्रांनो, तुम्हाला फायदे दिसून येतील. कारण की पितृदोष निवारण्यासाठी बहुतेक वेळा आपल्याला खूप मोठ्या मोठ्या पूजा सांगितल्या जातात. पूजेचा खूप जास्त खर्च असतो. प्रत्येकाच्या खिशाला तो परवडणाराच असेल असं गरजेचं नाही. तर श्रीमद भागवत ग्रंथ, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ याचे पारायण आपण केल्याने आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतो. जर का माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्हालाही अशा अडचणी जाणवत असतील तुमच्या आयुष्यात की काम होता होता माझं विस्कटतं आहे, मी आता माझं काम होणारच होतं पण ते नाही होते, का असं होते, तर एकदा तरी श्रीमद भागवत ग्रंथ, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करून बघा. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे पितृदोषावरती. बहुतेक ठिकाणी आपण ऐकतो बघा, प्रखर पितृदोष. आणि जेव्हा आपण पंडितांना, ब्राह्मणांना, कोणा जाणकारांना दाखवतो तेव्हा ते आपल्याला खूप मोठ्या हे सांगतात, पूजा करायला सांगतात. म्हणजे प्रत्येकाला होईल असं नाही आहे. तर जे संक्षिप्त श्री भागवत ग्रंथ आहे याच्या पारायणाने आपण आपल्या पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतो. तर मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि जर का तुम्हालाही असा काही प्रॉब्लेम होत असेल तुमच्या आयुष्यात तर मित्रांनो, संक्षिप्त भागवत ग्रंथाचा पारायण
करणं चालू करा. तुम्हाला कसल्याही प्रकारचा एक्स्ट्रा खर्च न लागता तुम्हाला घरात बसल्या बसल्या तुमच्या समस्यांचं समाधान मिळेल. तुमच्या मार्गातले काटे काढले जातील. ते काटे कोण काढते, कसं काढते, तुम्हाला याचे विचार करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. पण अनुभव नक्की येणार तुम्हाला. माझ्याकडची दिलेली माहिती जर तुमच्या उपयोगी आली तर ही सेवा मी स्वामींच्या चरणी समर्पित केली असं मी म्हणेन. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.